नमस्कार. वासुदेवाची आरोग्यवाणी आयुष्यमान भव च्या पुढच्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचे आपले पाहुणे हे माझ्या अगदी हृदयाच्या जवळ आहेत आणि खरं तर ते हृदयाचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. डॉक्टर अभिजित पळशीकरांना मी गेले 20 वर्ष हृदयाचे तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओळखतो. माझ्या घरातल्या सगळ्यांच्या हृदयाची काळजी डॉक्टर अभिजित घेतात. डॉक्टर अभिजित हे कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीतले भारतातले एक एक्सपर्ट डॉक्टर आहेत. मग कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीज म्हणजे काय? आपल्या हृदयाची आपण कशी काळजी घेतली पाहिजे? हृदयाचं कार्य कसं चालतं? हार्ट अटॅक सोडून बाकी हृदयाचे कुठले आजार असतात? अशा अनेक विषयांवर आम्ही आज डॉक्टर अभिजितशी गप्पा मारणार आहोत. तुमचं मनापासून स्वागत. हाय. सो मला पहिला प्रश्न अभिजित, मी अरे-तुरे म्हटलं तर चालेल. ॲब्सोल्युटली. अरे तुरेच. मला विचारायला आवडेल तो हा आहे, की कार्डिओलॉजिस्ट व्हावं असं वाटण्यामागं काही स्टोरी आहे किंवा हा प्रवास कसा होता? ॲक्चुअली एम-बी-बी-एस करताना मला प्रचंड आकर्षण होतं कार्डिओलॉजीच्या बाबतीत. आणि फ्रँकली सांगायचं झालं तर मी एम-बी-बी-एसच्या 3rd इयरला येताना जवळ-जवळ ठरवलं होतं, की आपल्याला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं आहे. त्याच्यामध्ये काही इन्फ्लुएन्शियल व्यक्ती होत्या, जसं पुण्यामधले हिरेमठ सर किंवा बंगलोरमधले एक व्ही-एस प्रकाश नावाचे सर किंवा मुंबईचे बुरकुले सर, ह्यांना इंटरॅक्ट केल्यानंतर मला ते अजून ओढ जाणवली आणि मला जाणवलं, की मला फक्त हृदयरोग तज्ञ व्हायचं आहे, सुपर स्पेशलिस्ट म्हणून. खरं तर हे शक्य आहे, कारण मी बघितलं तर एम-बी-बी-एसला तू गोल्ड मेडलिस्ट आहेस. एम-डीला तू गोल्ड मेडलिस्ट आहेस. त्यामुळे तुला जे हवं आहे ते तू मिळवतोचच असं आपण नक्कीच म्हणू शकतो. असा कुठला घटना, प्रसंग किंवा स्टोरी आहे का, ज्यानी तुला वाटलं किंवा ज्यानी तुझा हा निर्णय अजून घट्ट झाला असं म्हणता येईल? एम-बी-बी-एस झाल्यानंतर फ्रँकली एम-डी करताना मला पेडियाट्रिक करून मग कार्डिओलॉजीला जायचं होतं. पण काही कारणांमुळे मला ती सीट मिळू शकली नाही. त्यामुळे टॉपर असूनसुद्धा मला तिथे जाता आलं नाही, ही एक खंत आणि तो शॉक होता. पण खरं सांगतो माहिती देव जे करतो ते योग्य करतो. म्हणजे मला मग मेडिसिन करून मग कार्डिओलॉजी करायला लागलं. आता 25 वर्षानंतर मला ते जाणवतं इट वॉज अ बेटर डिसिजन. मी जनरल मेडिसिन करून कार्डिओलॉजी करणं हे कधी पण उत्तम होतं. सो मिळतंच प्रत्येक गोष्ट आयुष्यात असं काही नाही. म्हणजे काही गोष्टी देवाने घडवलेल्या असतात, ते आपल्याला नंतर उकलतात, की बाबा एक्झॅक्टली हे असं का घडलं? तसंच माझ्या बाबतीत झालं. इंटरेस्टिंगली मला असं वाटतं, की आपण आपल्या आयुष्यात जसे-जसे पुढे जायला लागतो, तशा आपल्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये देव, आपल्या हातात नसलेल्या गोष्टी, या सगळ्यांचे रेफरन्सेस वाढत जातात, नाही का? खरं आहे ते. म्हणजे अनुभवाने माणूस खूप शिकतो. आणि मग तुला असे काही अनुभव किंवा तुझ्या आयुष्यात काही अशा घटना आहेत का, की जिथे तुला जाणवलं, की आपण आपलं काम करतच असतो, पण अशी कुठलीतरी एक शक्ती आहे, जी आपल्यासोबत कायम आपल्याला आपलं काम करण्यासाठी म्हणून आधार देत असते, सपोर्ट देत असते? नाही, कधीतरी नाही. फ्रँकली सांगतो, की कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी जेव्हा ऑपरेट करतो, तेव्हा लोकांना वाटतं, की तुम्ही पेशंटला वाचवलं. मी प्रामाणिकपणे आणि खरोखरच सांगतो, की खरंच आपण कर्ते करवता वर असतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. हे मला खूप जाणवलंय. म्हणजे खूप वेळा होतं, की पेशंट खूप लांबून कॅज्युअल्टीपर्यंत येतो. माझ्या हातापर्यंत येऊ शकत नाही. माझ्या हातात असताना कधी वाचवतो, कधी मी वाचवू शकत नाही. तर मी पेशंट्सला नेहमी म्हणतो, की ड्युरेशन ऑफ लाईफ, की जितकं माणूस जगतो किंवा जगणं वाचणं आहे त्याच्या हातामध्ये. फक्त आपण क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही या पृथ्वी तलावर जे जगता ते कसं जगू शकता हे ॲज अ डॉक्टर आपण बदलू शकतो. ती वेळ ठरवू शकत नाही. वाह! काय सुंदर नोटला आपलं हे कॉन्व्हर्सेशन चालू होतं आहे आणि मला ते फारच महत्त्वाचं वाटतं आहे. मला असं वाटतं, की ह्या सगळ्या घटनांमध्ये कुठं ना कुठेतरी आपले स्वतःचे अनुभव, आपल्या आयुष्यातले प्रसंग, आपल्या आयुष्यातल्या घटना कारणीभूत असतात. तुझ्या आयुष्यातली अशी एखादी टर्निंग पॉइंट घटना तू सांगू शकशील? टर्निंग पॉइंट सांगायचं तर माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं मी प्रॅक्टिस सुरू करताना मला आलेला हार्ट अटॅक. मी जेव्हा 34 वर्षाचा होतो,
तेव्हा मला स्वतःला हार्ट अटॅक आला होता. मी अरेस्टमध्ये गेलो होतो. माझ्या बायकोनीच मला शॉक देऊन मला अ, जिवंत केलं. माझी अँजिओप्लास्टी झाली. धिस वॉज अ टर्निंग पॉइंट. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की आपण किती करतो म्हणतो, तरी शेवटी वरती एक शक्ती आहे जी आपल्याला देते आणि आपण योग्य काम करत राहिलो, तर ती आपल्याला पुढे जायला नक्कीच मदत करते. खरंच 34 आणि आता तू 53? नो, आय एम 51 नाऊ. 51. 51. 34 ते 51चा टप्पा हे माझ्या मते डॉक्टर वैशाली जी तुझी बायको आहे, तिनं तुला दिलेलं एक नवीन आयुष्य आहे. वैशालीशी मी नेहमीच गप्पा मारत असतो. पण 34च्या आधीचं आयुष्य आणि 34च्या नंतरचं आयुष्य या दोन्हीमध्ये काही फरक जाणवतो? हो, खूपच फरक आहे. म्हणजे मला हे जाणवलं, की मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली होती, म्हणजे प्रॅक्टिस सुरू करून 2 वर्षातच, कारण तुम्हाला माहिती आहे, की कार्डिओलॉजिस्ट होता तुमची फेलोशिप, कार्डिओलॉजी हे संपता-संपता नॉर्मली तुमचं 32वे वर्ष कुठेच नाही गेलं. अधिकच होतं, पण 32 वर्ष मी संपवलं. 2 वर्षात हार्ट अटॅक आला. पण या सुरुवातीच्या काळामध्ये मी प्रचंड धावपळ करायचो. म्हणजे गंमत वाटेल तुम्हाला, मी अमरावतीला जायचो, जालन्याला जायचो, नांदेडला जायचो, बारामतीला आठवड्यातनं एकदा जायचो, गोव्याला जायचो. म्हणजे गोव्याला तर 1:30 वाजताची फ्लाइट होती. मी ती कॅच करून जायचो 4 वाजता. 10 वाजेपर्यंत ऑपरेट करायचो. 10 नंतर फ्लाइट नव्हती, तर मी बसने, स्लीपर कोचने यायचो आणि परत सकाळी चालू करायचो. तेव्हा तो तारुण्याचा उत्साह होता. कळत नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं. पण ह्या अटॅकनंतर माझं आयुष्य बदललं. नंतर मी थोडासा स्थिर झालो आणि मला असं जाणवलं, की नुसती धावपळ करून उपयोग नाही. त्याचं डायरेक्शन पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऑर्गनाइज करणं, स्किल्स ॲक्वायर करणं आणि किती केसेस आणि किती क्वांटिटी करण्यापेक्षा क्वालिटीवरती महत्त्व देणं गरजेचं असतं, हे मला देवाने पटवून दिलं. वाह! या चर्चेची, ह्या प्रवासाची सुरुवात तुझ्या स्वतःच्या अनुभवातनं होती आहे आणि मला वाटतं, की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हा एक फार महत्त्वाचा टप्पा आहे. मी इथे या क्षणाला हे क्लिअर करू इच्छितो, की कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर त्याची ट्रीटमेंट ऑपरेशन न करता करणारे डॉक्टर्स. कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि कार्डिओलॉजिस्ट. सो आपल्याला सगळ्यांनाच आजकाल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ह्या गोष्टी खूप कॉमनली माहिती झालेल्या आहेत. तर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमधला एक तज्ञ माणूस आज आपल्यासमोर बसलेला आहे आणि त्यामुळे त्याच्याकडून यापुढे असलेल्या जास्तीत जास्त वेळेचा सगळ्यांसाठी आपल्याला कसा चांगल्या प्रकारे वापर करता येईल, हे आपण आज बघूया. तर मूळ विषयाला आता सुरुवात करूया. तुला हार्ट अटॅक आला तेव्हा तू 36 वर्षाचा होतास आणि आपण बघतो आहे, की आज तर आपण राइट, लेफ्ट, सेंटर बघतो आहे, की पूर्वीच्या काळी हार्ट अटॅकचं वय हे 50, 55, 60 असं असायचं. त्याउलट आजकाल 24, 28, 32, 36 तरुण लोकांना हार्ट अटॅक यायला लागलेले आहेत. तर काही बदललं आहे का? असं का घडतंय, की हार्ट अटॅक्स तारुण्यामध्ये जास्त यायला लागलेले आहेत? नक्कीच. म्हणजे मी एक गमतीदार गोष्ट सांगतो. एक साधारण 30 वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा मी एम-डी मेडिसिन करत होतो औरंगाबादला, आत्ताचं संभाजीनगर. तर तिथे 40च्या आतला गृहस्थ चेस्ट पेन म्हणे छातीत दुखतंय म्हणून आला, तर आम्ही ई-सी-जी करायची गरज समजायचो नाही. त्याला आम्ही कॉम्बिफ्लाम, क्रोसिन देऊन घरी पाठवायचं. म्हणजे लक्षात घे, की त्या काळी 40च्या आधी हार्ट अटॅक वॉज व्हेरी अनकॉमन, म्हणजे नसायचाच ऑलमोस्ट. आणि अनफॉर्च्युनेटली आत्ता साधारण 1-2 वर्षापूर्वी मी लिटरली 22 वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी केली. तर हे आपण शॉकिंग आहे. म्हणजे खरोखरच जे 40-50तला आजार आहे, तो आता 20मध्ये येऊन पोहोचलाय आणि हे होण्यामागे मेजर कारणीभूत आहे आपली लाईफस्टाईल. म्हणजे काय बघा ना, आपण म्हणजे आपण सगळेजण जे इथून खेड्यातनं आता शहरामध्ये आलोय, याला आपण वेस्टर्नाइज झालो म्हणतो, अर्बनाइज झालो म्हणतो. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, इथल्या इथे स्कूटर काढतो. पहिल्या मजल्यावरती लिफ्ट घेतो. बाहेरचं खाणं, रेस्टॉरंट, घरी मागवणं हे खूप जास्ती वाढलंय. व्यसनाधीनतापणा पण खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये जगभराचे स्ट्रेसेस. ही जी लाईफस्टाईल आपली बदलत चालली आहे, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात आणि हे आपण लक्षात घेतलं नाही, तर नुसतंच आपल्याला धक्का वाटतो, की अरे त्याला इतकं वय इतकंच होतं आणि त्याला कसा काय हार्ट अटॅक आला? पण का आला? आणि तो आपल्याला येऊ शकतो का, हा माणूस विचार नाही करत. आपल्याला खूप सेन्सेशनलाइज वाटतं, की बाबा टीव्हीवर तो तरुण जिममध्ये पडलेले आपण क्लिप्स बघतो. पण हा आपल्याला होऊ शकेल, आपल्या मुलाला होऊ शकेल, आपल्या भावाला होऊ शकेल, हे आपण कधीच विचार नाही करत. सो ट्रू. पण प्रत्येक वेळेला यंग हार्ट अटॅक जो असतो, तो लाईफस्टाईलशीच निगडीत असतो का?
हृदयाची यंग एजमध्ये होणारे प्रॉब्लेम्समध्ये बाकीही काही कारणं असू शकतात. हार्ट अटॅक असतो, लाईफस्टाईल एक गोष्ट असली तरी हार्ट अटॅक का येतो? म्हणजे लोकांना नेहमी प्रश्न पडतो, की मलाच हार्ट अटॅक का आला? माझ्या नवऱ्यालाच का आला? पण आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, की हार्ट अटॅक येण्यामागेची कारणं असतात, ज्याला आपण रिस्क फॅक्टर्स म्हणतो, ही बरीचशी असतात. याच्यामध्ये ब्लड प्रेशर झालं, डायबिटीज झालं, स्मोकिंग झालं, ड्रिंक्स झालं, अनुवंशिकता, लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, लॅक ऑफ स्लीप आणि स्ट्रेसेस. हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हाच फॅक्टर काम करेल असं नाही. ते बरेच वेळा सगळे जमून ऑर्केस्ट्रेट करतात. बरेच वेळा का हार्ट अटॅक आला हा कळत नाही. परंतु ह्याच्यामध्ये काही अनुवंशिकता असते, काही जणांमध्ये रक्त घट्ट होण्याची टेंडन्सी असते. हे नानाविध कारणं असतात. नॉर्मली 100% असं पॉइंट आउट करता येत नाही की ह्याच्यामुळेच अटॅक आला. पण मेजॉरिटी टाईम हे सगळे फॅक्टर पकडले तर ते जुळून आल्यावर आपण त्याला लाईफस्टाईल डिसीज असं म्हणतो. सो टू सम अप मला असं वाटतं, की एका कुठल्या गोष्टीमुळेच प्रॉब्लेम्स घडतात असं नाही. काय आहे ना, आजकालच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये एक कुठलीतरी गोष्ट धरायची आणि त्याला धोपटून काढायचं किंवा एक कुठलीतरी गोष्ट धरायची आणि त्याला मोठं करायचं, हे खूप कॉमन आहे. तर ॲज अ एक्सपर्ट्स मला वाटतं आपल्याला सगळ्यांना हे एम्फोसिस करणं गरजेचं आहे, की इट इज ऑल्वेज अ इंटरप्ले ऑफ मल्टिपल फॅक्टर्स. एक्झॅक्टली. जे हाय रिस्क व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये हे फॅक्टर्स कदाचित ॲक्सेंच्युएट होतात आणि त्यामुळे ह्या गोष्टी तरुण वयात होण्याचे चान्सेस वाढतात. पण आपल्या दोघांचंही माझ्या मते याच्यावर सहमत असेल, की वाढलेला ताण, बदललेली जीवनशैली, इन्क्रीज्ड बाहेरचं खाणं, हे कॉमन फॅक्टर्स आहेत, जे आज लोकांना असं वाटत असेल, की काय हे तेच-तेच बोलताहेत. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज, की ह्या गोष्टी तर आपण बदलल्या नाहीत, तर या सगळ्या अडचणींना आपण लवकर फेस करणार आहोत, हे मला तुझ्याशी बोलताना जाणवतंय. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.